नमस्कार मित्रांनो, किस्मत का मारा हा चॅनलवर तुमच्या सगळं मित्रपरिवारांचं मनापासून स्वागत करत आहोत। चला मित्रांनो, पुढे पाहूया आपण आता हे काही व्हिडिओ फनी होणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप एन्जॉय येणार आहे आणि आम्हाला पण एन्जॉय भेटणार आहे। माझी टीम काय आलेली नाही, मी अकेला एकटा आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आहे का तुम्हाला मी असं इंटरेस्टिंग चीज दाखवणार आहे की तुम्ही बघून ते चीजाला हैराण होणार आहे। ये व्हिडिओ कधीच तुम्ही पाहिलं नसन आहे, तसे व्हिडिओ आज बनणार आहे। चला बघूया पुढे किस्मत का मारा चॅनलवर तुमच्या सगळं मित्रपरिवारांचं स्वागत आहे। जय सेवालाल, जय शिवराय। चला पुढे पाहूया। हे बघा, जंगल किती छान अशी प्रकाराने आहे। या जंगलमध्ये कोणीच नाही, काहीच नाही, पाणी नाही, काहीच नाही आहे मित्रांनो। तरी पण मी आलेलो आहे जंगलमध्ये, बैठण काढायला आलेलो आहे। आईने म्हणली जा शेतात पा, शेतात जाऊन बघ कसं आलाय काय नाही। पाऊस पडलेला होता मित्रांनो, त्याच्यामुळे मी शेतात पण आलेलो आहे। पण शेतात आता मला एक नियोजन सुचली की आज आहे का आपण एकदम वेगळ्या प्रकारांचे व्हिडिओ तयार करूया। त्यामुळे आहे का मी जंगलमध्ये आलेलो मित्रांनो। चला पाहूया पुढे व्हिडिओ कशी प्रकाराने बनते ते। मित्रांनो जंगलात आल्यावर आहे का हे बघा, हे इकडे पण बघा किती मोठं डोंगर आहे, इकडे पण आहे मित्रांनो। मी एक शोध करत आहे की या इथं गाज नावाचं तुम्ही कधी भाजी ऐकली नसन, ते गाज नावाची भाजी मी पाहत आहे जंगलमध्ये आणि त्याला एक बनवून मस्तपैकी खाऊन येऊन एन्जॉय करणार आहे। चला त्याच्या पुढं आपल्याला हे का गाज तोडायला एक पाला घ्यावा लागेल। जंगलमध्ये आहे का मित्रांनो, तुम्ही आल्यावर कोणतंच पाल्याला हात लावू नका। विषारी राहू शकतात आणि कोणी अनिषारी राहू शकतात मित्रांनो। हे बघा, हे पाला आहे का, या पाल्याला नक्कीच पहा तुम्ही। या पाल्याला आहे का 5 पानं पण असतात, जे किस्मतवाला असतात ना त्याला 5 पानं सापडतात, पण मला काही दिसत नाही। हे पान आहे, या पानाला मी तोडून आहे का याच्यावर हे पाहू शकतात तुम्ही, 3 पानं असतं बघा। हे 3 पानाचं पालं असतात, याला तोडून आहे का आपण कोणी पाणी प्यायला पण कोणी यूज करतात जंगलमध्ये आणि जेवण करायला पण यूज करतात। आता मी याला यूज करणार आहे गाज ठेवायला। चला आता याला तोडून आपण आहे का एकदम छान अशी प्रकारांची प्लेट तयार करूया। चला आता याला तोडतोय मी। तोडायच्या टायमाला आहे का कुऱ्हाडी लय नडते, याला कुऱ्हाडीला शेतला ठेवतो आणि कॅमेरा सेट करून याला तोडायची सुरुवात करतोय मी। बघूया तुम्ही कशा प्रकारे तोडायचं ते पण सांगतोय मी। याला तोडता आहे का मित्रांनो, कसं तोडायचं ते पण सांगतो। याला आपल्याला आहे का 10-15 पाला लागणार आहे। ते बघा त्याची कळी असते, एक कळी आहे बघा, एक कळी बघू शकतात का, याच्यातून तोडावं लागतं आपल्याला असं। त्याला जर आपण वेगळ्या प्रकाराने जर तोडलं ना तर एका झाडाला नुकसान होऊ शकतो। आपल्याला झाड नुकसान करायचं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कशा प्रकाराने तोडायचं। चला आता तोडायचं झाल्यावर आहे का आपण मस्तपैकी त्याचे प्लेट तयार करूया। हे बघा आपला पाला तोडून आता झालेलं आहे। आपण मस्त छान अशा प्रकाराने कुठेतरी जाऊया, बसूया आणि मग आपण प्लेट तयार करूया। कुऱ्हाडी सुरक्षा क्षेत्रण म्हणून कुऱ्हाडी असती, या इथं लय भीती असती वाघाची याची। हे बघा हे इथं बघू शकतात, हे बघा लिंडी बघा, हे लिंडी कशाची असते तुम्हाला माहिती आहे का? हे बघा हे लिंडी आहे आपलं हरिणची असन, लिटर सांबर म्हणून हरिणमधून एक प्रकार असते त्याची लिंडी असते। हे बघा या इथं नेटकं तरी 10-15 दिवस झाले या इथं बसून गेलेली आहे ती। हे बघा दररोज येते इथंच लिंडी टाकून जाते बघा, किती मोठं ढीग आहे, लय मोठे ढीग आहे। चला आता पुढे जाऊया, भीती पण लय वाटते। अजून आपल्याला शोध लय घ्यायचे, आपल्याला काय गाज आता कुठं घावते काय नाही ते माहिती नाही। चला आपण या इथं बसून मस्तपैकी छान अशा प्रकारे आपण प्लेट तयार करायचं काम करूया। चला आता एकदम छान अशा प्रकारे जागा आपल्याला भेटलेली आहे। चला आता इथं प्लेट तयार करायचं काम आपण सुरू करूया। चला कशा प्रकारे प्लेट तयार करायची आपल्याला आहे का, पहिले सगळं मोकळं करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर आहे का आपण प्लेट छान अशा प्रकारे तयार करूया। प्लेट तयार झाल्यावर आपण शोध करूया गाज। आता गाज कुठे भेटते ते तर आपल्याला माहिती नाही, पण आपण माहिती काढूया, गाज घेऊया मस्तपैकी। गाज घेऊन आपण आहे का मस्तपैकी छान अशा प्रकारे जंगलमध्ये एन्जॉय करूया, गाजराची भाजी करून खाऊया। कशा प्रकारे भाजी करायची काय तुम्हाला सगळं माहिती भेटणार। फक्त किस्मत का मारा हे चॅनलला तुम्हाला माहिती भेटणार आहे। ही माहिती अजूनपर्यंत तुम्हाला कोणी दिली नसेल मित्रांनो,
चला प्लेट कशी प्रकारे तयार करायची, आपल्याला काडी घ्यायची. काडी तर भरपूर आहे इथं, काडीचं काय टेन्शन नाही. हे बघा वरती पण काडी आहे, कॅमेरा सेट केलेली तिथं पण काडी आहे. काडीचं खूप अशी छान प्रकारे कसं यूज करायचं ते पण तुम्हाला सांगतो मी. त्याला फक्त किस्मत तुम्हाला चॅनलवर बनवून टाक. चला मित्रांनो, आता आपल्याला काडी भेटलेली आहे. काडी तर भेटलेली आहे, पण काडी आहे का एकदम लूज काडी, आपल्याला कडक काडी पाहिजे. चला आपण पुढं काडी आणूया. चला आता काडीच्या शोधमध्ये जाऊ. काडी तर एकदम छान आहे. आज पण पाऊस होणार आहे. लय अब्रूट होते बघा वरती, लय अब्रूट आहे. आज पण पाऊस येऊ शकतात नाही, 100% पाऊस येणार आहे आज. हे बघा काडी बघा, बारीक बारीक काडी घ्यायची. हे बघू शकतात, जंगलमध्ये काडीचं पण काय टेन्शन राहत नाही. आणि आपल्याला जर एन्जॉय करायचं असेल तर मित्रांनो टीममध्ये या. बघू शकतात, आपल्याला जास्ती नाही कमीच काडी पाहिजे. आपल्याला फक्त एकच प्लेट तयार करायची. ते प्लेट कसं तयार करायचे आता तुम्हाला सांगतो. चला आपण कॅमेरा सेट करूया. आज स्टँड पण घेऊन आलेलं नाही, त्याच्यामुळे कॅमेराला थोडा अडचण येते सेट व्हायला. सेट झाले कॅमेरा. काडी पुढे हे बघा काडी घ्यायची. हे प्लेट तयार आपल्याला होते. हे 2 पानं असतात. हे बघा समोरच्या भागाने असं दिसतात, मागच्या भागाने असं पालं दिसतात. हे पाल्याला असं शेड करावं लागते. हे बघा आपण कधी केलेलं असतं, तुम्ही कधी जंगलात गेलं असेल तर, शेतात गेलं असेल तर याच्याने तुम्ही पाणी पिलं असेल, त्याच्यामुळे आहे का. हे बघा याचं पाणी याला प्यायचं जर ठरलं ना, पानं असं असतात, याला असं वाकडं करायचं असतं. हे बघा झाली का वाटी पाणी प्यायला एकदम छान अशी प्रकारे. याच्याने आहे का सगळं जंगलात राहणारे माणसं सगळ्यांना माहिती आहे याच्याने पाणी कसं प्यायचे. चला आता आपण याला प्लेट तयार करूया. माझी आई आजोबा असं जंगलात यायचं, पाणी प्यायचं. माझी आई पहिले डिंक काढायची. डिंक तुम्हाला डिंक माहिती असेल, डिंक काढायची. ते डिंकाचं 2 झाडाचे डिंक काढायचे, एक सादुडा आणि एक कशाचं तरी झाड होतं, माझ्या पण लक्षात येत नाही. जंगलात राहतो तरी पण लक्षात नाही. लक्षात आल्यावर कुठं सांगतो तुम्हाला. हे बघा असं, हे बघा असं टाकायचं असते. बघू शकतात तुम्ही. असं टाकल्यावर आहे का आपली प्लेट तयार होती. प्लेट तयार झाली का आपण पुढं लागूया आपल्या मार्गाला. आपलं मार्ग काय आहे, आपलं टार्गेट काय आहे आज बनवायचं, गाज. जंगलात आल्यावर गाज खायचं खूपच छान असं प्रकारेची मजा असते. ते मजा आपण गाजाची घ्यायची आहे. ते गाज घेतली का जाऊया पुढं शेतात, मस्तपैकी भाजी बनवून खायचं इच्छा आहे, खाऊया. गाज म्हणजे गाजणारच आज पोटात. थोडीफार कॉमेडी बी करायला लागते आपल्याला जंगलात आल्यावर. एकटंच आहे, बाकीचे नजारा कोणीच नाही. जंगलात एकदम एन्जॉय करतो एकटंच. भीती नसती पाऊस पडल्यावर, वाघाची भीती नसती. पण वाघ आहे, पण वाघाची आपल्याला भीती नसती. कसं काय जंगलात आल्यावर, आता जंगलचा माणूस जंगलात आल्यावर कसं काय भेटणार तुम्हाला तर चांगलं माहिती. वाघ आलं तर आपल्याला खायलाच, आपण काही राहू शकत नाही वाघाची भीती. पण तकदीरवर असते. वाघ आल्यावर आपलं मोठं पेड़ असतं ना, त्याच्यावर झाडावर चढून जायचं. त्यांना चढायला चान्स ठेवायचे नाही. आपल्यावर हिंमत दाखवायची आणि हिंमत सारखंच राहायचं. प्लेट तर आपली लई छान प्रकाराने होती. आपल्याला एक प्लेट पत्तरवाळी सारखं बनवायची. पत्तरवाळी माहिती आहे ना, पहिला आपलं जुनं माणसं आहे का याच्यानेच पत्तरवाळी तयार करतात. ते बघा किती छान अशा प्रकारे पत्तरवाळी तयार झाली. तर तुम्ही ठाट किती छान अशा प्रकारे तयार झालेली आहे. मागून बघा, पुढून बघा, भाजी सांडणार नाही काय नाही. 2 पत्तरवाळी आहे का पुढं ठेवायची. मागचं पान हे बघा, एक पान सेपरेट मागं लावायचं. हे बघा इथे एक पान लावणार आता मी, आपलं पत्तरवाळी तयार होईल. आणि पान लावायचं मला असं लावायचं. हे बघा उलट इथं टाकायचं, आपलं तयार होते पत्तरवाळी. ते पत्तरवाळी तयार झाल्यावर आपलं पुढचं टार्गेट काय आहे, गाज शोध करायचे आपल्याला. गाज शोध करल्यावर एकत्र गोळा करून मस्तपैकी छान अशी प्रकारे आपल्याला जायची, गाजाची भाजी करायची, खायची. तुम्हाला म्हणत असेल तुम्ही गाज कोणतं असतं, तुम्हाला गाज पण दाखवतो मी, घाबरायचं नाही.
हे बघा आपली पत्तरवाळी तयार झाली का. चला पुढं जाऊया आपण. कुऱ्हाडी ठेवायचं, मोबाईल उचलायचा आणि गाजची शोध करायचा. शोधत लय लांब आलोय तरी गाज दिसत नाही जंगलात. हे बघा कशी जंगल आहे. चला पुढं जाऊया. किती हा एक गाज दिसली मित्रांनो पुढं बघा. पुढं गाज दिसली, ते पांढरे दिसते का ते गाज आहे बघा. चला जाऊया पुढं त्याच्याकडं. आपल्याला टार्गेट पूर्ण झालंय. पहिली एक गाज घेतली आपल्याला, आता प्लेटमध्ये ठेवून आपल्याला जायचे पुढे. चला एन्जॉय करूया. पुढं गाजची भाजी खाऊया. चला गाज कशी प्रकारे दिसते ते तुम्हाला दाखवतो. चला बघा मित्रांनो अशी प्रकाराने गाज असते बघा. हे गाज दोन प्रकाराने तयार होती मित्रांनो. हे गाज आहे का आपल्याला कुत्र पिसाब करतो का त्याच्याने पण तयार होती, पण आपल्याला ते गाज काळी असती. आणि हे गाज दोन प्रकाराची असते. एक छात, आपल्याला छातामध्ये आहे ना छत्री, आंब्रेला सारखी पण गाज असती आणि गोल गाज असते. आता तुम्हाला गाज बघा कशी दिसते ते बघा. वेगळा विचार करू नका, त्याच्या प्रकारे गाज दिसते बघा. हे बघा गाज बघा. हे बघा गाज कशी असते बघा, होऊ शकतात तुम्ही. याला मस्तपैकी असं उपटायची असते. हे बघा सगळं पांढरी असते, खायला एवढी टेस्टिंग असते. खूप अशी छान प्रकाराने टेस्टिंग लागते. आणि हे तुम्हाला फक्त मित्रांनो बाजारमध्ये भेटणार तर भेटणार. बाजारमध्ये तुम्हाला फक्त 100% मधून 25% बाजारवर विक्रीला गाज येते. का जास्ती विषय आहे का लोक याला आहे का जंगलात भेटते, फक्त जास्ती विषय जंगलात राहते. असं तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आणि याला खायला पण एकदम टेस्टी असते. सगळं पांढरी असते. मध्ये पण पाहिला ना तुम्ही सगळं पांढरं दिसणार तुम्हाला. असं कोणतं तुम्हाला पुढं फोडून दाखवणार मी भाजी करायच्या टायमाला, तुम्हाला एक सगळं पांढरं दिसणार. त्याच्यात काय तुम्हाला वेगळे विचार दिसणार नाही. आपल्याला आता एक गाज घावली आपल्याला. आता एक प्लेटमध्ये जाणार ती गाज. चला आपण आता पुढे जाऊया. पुढं हा मित्रांनो अजून एक गाज दिसली बघा. एक अजून गाज दिसली आपल्याला बघा. लहान आहे याच्यापेक्षा, या बघू शकतात लहान आहे. याला पण आपण तसंच उपटायचं, त्याला उपटलं तसं. हे बघा पांढरी असती, खाली त्याचं जड वगैरे कायच नसतं. खाली त्याला जड वगैरे कायच नसतं. आपल्याला बघा कोणते बी आपण जर लावलेले वस्तू असतात त्याला आहे का खाली जड असते. याला जड वगैरे कायच नसती. लय घामली करते, जड वगैरे कायच नसती. खायला एकदम सुपर अशी प्रकाराने टेस्ट लागते. आता बघू शकता तुम्ही गाज कशी प्रकाराने खाली उलेल तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो खाली त्याला जड वगैरे काय नसते. हे बघा तुम्हाला दाखवतो खंदई करून. हे बघा बघू शकतात तुम्ही. हे बघा जड वगैरे काहीच नसते त्याला. हे बघा मट्टीत उगलेली असते ती, पण खायला टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग असते मित्रांनो. हे बघा जंगलमध्ये चाललोय मी आता. गाजची शोध करतो. अजून 2-4 भेटली तर आपली भाजी एकदम टकाटक प्रकाराने भाजी होणार आहे. आता तुम्हाला दाखवतो गाज कोण कोण खाल्लेले आहे ते खरीच नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हे बघा जंगल किती शुमशाम जागामध्ये एकटंच आहे मी. माझी टीम पण आलेली नाही. फक्त एकटंच जंगलमध्ये भटकतो. फक्त आपल्याला साथ देणार आहे फक्त कुऱ्हाड. हे बघा जंगल किती छान अशी प्रकारे वातावरण आहे मित्रांनो. तुम्ही जर नक्कीच जर आलं ना हरसवाडी गावात जर आलं तर जंगलमध्ये नक्कीच या, पाहूया. बघा जंगलची नजारा बघूया किती छान अशी प्रकारे आहे. बघा मित्रांनो असं नजारा तुम्ही कधीच पाहिलं नसतं. पाहिलं खरीच नसन तुम्ही. कसं काय माहिती आहे का, असा नजारा फक्त जंगलमध्येच असते. आपल्या प्लेटमध्ये बघा किती छान अशा प्रकारे गाज आहे. हे बघा मोकळं पटांगण आहे इथे बघा. हे आपलं याला म्हणतात मुंगरबर्डी. पुढे किल्ला आहे शिवाजी महाराजाचं. आणि आपलं गाजलेलं देवाचं महादेव महाराजचं टाका आहे. तेव्हा कुऱ्हाड कशी कुऱ्हाड गेले आता बरोबर ठिकाणावर. कुऱ्हाड बैतन काढायला आलो आणि ब्लॉग शूट केले आता मित्रांनो. नक्कीच ब्लॉग जर चांगलं जर असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला माहिती खूप अशी छान प्रकारे छान माहिती तुम्हाला देणार मी जंगलमध्ये. आता आपल्याला ब्लॉग जंगलमध्ये शूट करायचे आहे.
हे बघा आपल्याला पाणीची जरूरत आहे आता. पाणी 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 शोध करतो, पाणी भेटत नाही इथं. शेतात पण पाणी नाही, जंगलमध्ये आपलं राणी कोरडो हे बागेत जमीन नाही आपली. आता पाणीचा शोध कुठं करू आता. चला पुढं जाऊया, बघूया पाणी कुठं भेटते कुठं नाही. लय जंगल आहे, विचित्र जंगल आहे, विचित्र जंगल, विचित्र जंगल. चला मित्रांनो, लय लांब आहे, व्हिडिओ कट करतो, पुढं पाहूया. बघा आई वडिलाची मूर्ती आहे दोघांचं. ते घास ठेवले, आता दोनच धावले. आपल्याला टेमले होतोय, आपल्याला वेळ नाही होता आपल्याला इकडे तिकडे जायला. हे बघा इथं माझे क्षेत्र आहे, ते बघा माझी भाऊ आणि वहिनी ते बघा कापूस उपटायचं काम चाललं. हे बाजरीचं माझं चारा आहे. या इथपर्यंत माझं क्षेत्र होतं, पण नावावर नाही होतं, त्याच्यामुळे काही एवढं क्षेत्र जंगलात गेले. हे बघू शकता तिकडे किती छान अशा प्रकारे जंगल आहे. भागमध्ये तुम्हाला एका गाजची भाजी बनवून दाखवणार आहे. चला आता नेक्स्ट भागला आपण भेटूया. जय सेवालाल, जय शिवराय. बाय मित्रांनो. व्हिडिओ चांगला जर वाटलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट भागमध्ये आपण पाहूया गाजची भाजी.